कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीनं देशवासियांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि सैनिकांना अभिवादन करण्यासाठी वैशाख पौर्णिमेचं निमित्त साधत श्री दत्त मंदिरात वीर माता पत्नींच्या हस्ते माध्यान्ह आरती आणि सामूहिक प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं। नैना बेंद्रे व कर्नल नवीन बालकृष्ण बेंद्रे यांच्या हस्ते दत्तयाग संपन्न झाला। यावेळी दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी, खजिनदार ॲडव्होकेट रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनील रुकारी, उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, डॉक्टर पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते। विश्वस्त ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार यांनी सांगितलं की युद्धजन्य संकट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी जागरूक आणि शांत राहावे। संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा। अफवा पसरू नका, केवळ खात्रीलायक माहितीच शेअर करा। प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। प्रथमोपचार पेटी, वैद्यकीय आणि ओळखपत्रांची कागदपत्रे तयार ठेवा। प्रत्येकासाठी एक आपत्कालीन बॅग तयार ठेवा। शांत रहा, मनोबल वाढवा, एकमेकांच्या मदतीला धावून जा। सैनिकांबद्दल आदर ठेवा आणि देशासाठी प्रार्थना करा, अशी नागरी सज्जता सूची यावेळी वितरित करण्यात आली। ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे म्हणाले, आपले वीर सैनिक आपल्याला सुरक्षितता मिळावी म्हणून लढले। त्यांच्या रक्षणासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सामूहिक प्रार्थना करणे हे आपले कर्तव्य आहे। यासाठी कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात वीर माता पत्नींच्या हस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले होते। श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे आजच्या या कार्यक्रमात जे आयोजन करण्यात आलेलं होतं त्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारत मातेचा विजय हो। श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे आज बुद्ध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा या निमित्त वीर माता वीर पत्नी यांच्या हस्ते श्री दत्त महाराजांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले होते। या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारत मातेचा विजय हो, आपले जे वीर सैनिक जे सीमांवर लढत आहेत त्यांना सुरक्षितता प्रदान हो, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तसेच एक नागरिक सजगता म्हणून काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते एका पत्रकाद्वारे आम्ही सर्व भाविकांना या ठिकाणी वितरित करत आहोत। माझ्यासोबत या ठिकाणी अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, निवृत्त कर्नल बेंद्रे साहेब, त्यानंतर ट्रस्टचे माजी विश्वस्त PM गायकवाड, युवराज गाडवे, सुनील रुकारी, शिरीष शिंदे या ठिकाणी आहेत। तर या सर्वांच्या संयुक्त उपक्रमाने तसेच आनंद सराव, दीपालीताई मोरे यांनी या उपक्रमासाठी आम्हाला सहाय्य केले, त्याबद्दल ट्रस्टतर्फे आम्ही त्यांचे आभार मानत आहोत।